आमचा राजस त्या चोराच्या साथीदाराच्या ताब्यात होता। मी राजसला घेऊन येतो आणि त्या माणसालाही घेऊन येतो। तो पळालेला चोर आहे आणि आज जो आहे ना तो माझा नवरा आहे। दागिने कुठे कुठे सांग दागिने? नाही म्हणते दागिने बाजूला पल्लवी अहो, तुम्ही अशा सतत रडत राहिलात तर आम्ही कसं शोधणार त्याला? माझ्या राजसला आता कोणीच शोधू शकत नाही, कारण तो या जगातच नाहीये। काय? 2 महिन्यांपूर्वी माझा राजस गेला। म्हणजे यांनी राजसला काही केलं नाहीये? तुम्ही खोटं बोललात? अस्मिता मॅडम, कुणाला मारण्याची याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी। सूर्यावर याचे फिंगरप्रिंट्स आहेतच आणि कुणालचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला की तुम्ही माझ्या कुणालची चिरफाड करणार? इन्स्पेक्टर साहेब, ही केस तशी क्लिअर आहे। म्हणजे खरंच पोस्टमॉर्टमची गरज आहे का? तुम्ही म्हणता तेही ठीक आहे, गरज नाही। पल्लवीचं स्टेटमेंट घेऊ आपण आणि या जगननी पण कबुली जबाब द्यायला हवा। तुमची हरकत नसेल तर तिचं स्टेटमेंट मी घेऊ का? ती खूप डिस्टर्ब आहे, दिवसभरात खूप धक्क्यांवर धक्के बसलेत तिला आणि तिची मानसिक स्थिती खूप नाजूक आहे, म्हणून प्लीज। तुमच्यावर विश्वास आहे आमचा, हरकत नाही। यांचं स्टेटमेंट इथेच घ्या। चल चल चल। काजी, तुम्ही आणि सीड आसपासच्या परिसरात जरा चौकशी करा, अंगद बद्दल काही माहिती मिळेल। मी आणि मनाली येतो हिचं स्टेटमेंट घेऊन पोलीस स्टेशनला। राजसच्या आठवणी, त्याचे कपडे, त्याची खेळणी, आता हेच माझं जग आहे। या बावल्यातनं मला माझा राजस दिसतो। तुमची मनस्थिती मी समजू शकते, पण या सगळ्याला आता तुम्हालाच धीराने सामोरं जायचंय। मला माहितीये माझ्या सांत्वनाने तुमचं दुःख कमी होणार नाहीये, पण तुम्हाला धीर आहे। पल्लवी, आता तुम्हाला खंबीर व्हायला हवं। अहो, उभं आयुष्य पडलंय तुमच्या समोर। पुण्यासाठी जगू मी आता, स्वतःसाठी। आता गुन्हेगार सापडला आणि त्याला शिक्षाही होणारच आहे। फक्त तुम्ही खूप लहान आहेस अजून तू। जगाचा अनुभव नाही तुला। त्याला शिक्षा झाल्याने माझा राजस परत येणार आहे। काळजाचा तुकडा होता माझा, लचका तोडून काढल्यासारखं दूर केलाय त्याने। हे राजस गेला हे खरंच दुर्दैव आहे तुमचं, पण कुणालला ज्याने मारलं त्याला शिक्षा व्हायलाच हवी आणि त्यासाठी तुमचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे। नाही, तुम्ही काळजी करू नका। तुमचं स्टेटमेंट मी घेऊन जाईन पोलीस स्टेशन, तुम्हाला नाही यावं लागणार।
मनाली, आम्ही तुम्हाला मदतच करतोय. विश्वास ठेवा. आता आम्हाला निघायला हवं. मी मनालीला इथेच थांबवते तुमच्या सोबत. नको, गरज नाही आता त्याची. एकटीने आयुष्य जगायची आता सवय करायला हवी. टेक केअर. काय झालं? हा काय खेळायचं आपल्याला. गाडी गाडी खेळायची. ओ गाडी गाडी खेळायची. अबो गाडीत बसलो की नाही आपण. गाडीत बसलो की नाही. अय्या अय्या दिशू दिशू दिशू. घाबरायचं नाही. मी आहे ना. ओ काय झालं? काय झालं माझ्या बाळाला? काय झालं? ते घाबरू. मी आहे ना. बोल. जगण्या पुराव्यासकट पकडल्या आम्ही. बोल 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 बोल. इन्स्पेक्टर साहेब, हे पल्लवीचं स्टेटमेंट. काही बोलला का? याचं नाव जगनमाळी एवढंच कळलंय. बुरट्या चोऱ्या. त्या दुकानातही चोरी यांनीच केलं हे सिद्धच झालंय. पण कुणालच्या खुनाचं रहस्य अजून काय उलगडत नाही. गेंड्याच्या कातडीचा आहे हा. कितीही मारला तरी काही बोलत नाही पुढे. मॅडम पण काळजी नको. आमच्या पोलिसी खाक्यात पाहिला ना की धडाधडा बोलेल. बोल बोल. साहेब 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 मी सगळं खरं सांगतो. मी चोरी करून पळालो. माझ्या बाईक मधलं पेट्रोल संपलं म्हणून मी ती बाईक तिथेच लपवली आणि त्या घरात घुसलो. आता राजेश बद्दल मी खोटं बोललो पण माझ्या स्वतःच्या बचावासाठी. पण साहेब मी परत एकदा सांगतोय माझा कोणीही साथीदार नाही हो. मग कुणाल कसा मेला? हा बोल. खरं बोल नाहीतर बोलण्याच्या लायक राहणार नाहीस. साहेब 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 मी परत तेच सांगतोय. मी काही केलेलं नाहीये. मी कुणालवरती हल्ला केला नाही. उलट त्यांनीच माझ्यावर हल्ला केला हो. मग त्या पल्लवी बाईंनी काय खोटं स्टेटमेंट दिलंय का? साहेब साहेब ते मला काही माहित नाही पण मी खरंच काही केलेलं नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर. ए खोटं बोलू नकोस. तू पल्लवीला पकडलास म्हणून कुणाल मध्ये पडला आणि तू स्वतःला वाचवण्यासाठी त्याला मारलंस. खरं ना? बोल. खरं आहे ना हे? त्या सिक्युरिटी गार्डला मारलंस ना तसंच. आणि वर गुन्हा कबूल न करता खोटं बोलतोस. हे बघ खरं खरं सांग. का मारलंस त्याला?
तू जर खरं सांगितलंस ना तर तुझी शिक्षा कमी होईल, नाही तर इथे आयुष्यभर सडक पडशील या जेलमध्ये. मॅडम मी देवाशपथ सांगतोय, मी खरंच काही केलेलं नाहीये. त्या घरात मी जेव्हा गेलो तेव्हा मी काही केलेलं नाहीये. पाहिलं माझ्या डोळ्याने. मी पाहिलं माझ्या डोळ्याने. तू खून केला. मी पोलिसांना बोलवते. खून केलेलं नाहीये. हे बघ तो आधी मेला. मी खून केलेलं नाहीये. तू खून केलंस. मी माझ्या डोळ्याने बघितलं. काय सांगतो ना मी. खून केलं. सोड मला. सोड. मला इथे थोडा वेळ आसरा हवाय. हां, मी तुला काही त्रास देणार नाही. जर का दगा केलास ना तर मात्र भारी पडेल. बाहेरचा धोका ठेवू दे म्हणजे मी इथून जाईन, कळलं? पण तोपर्यंत मात्र मी खरंच सांगतोय हो, त्याच्या पोटात जेव्हा सुरा घुसला तेव्हा मीच जास्त ओरडलो. तो गप्पच होता. आता तुम्हीच मला सांगा, त्याच्या पोटात सुरा खूप असल्यानंतर कोणी गप्प बसेल का? खोटं बोलू नकोस. हे कसं शक्य आहे? साहेब तेच तर सांगतो, हे शक्य नाहीये. हा आता मी मान्य करतो, मी सुरा घेऊन फिरतो, पण ते घाबरवायला. पण आजपर्यंत कुणाला मारलं नाहीये. तू म्हणतोयस त्याप्रमाणे कुणाल तुझ्या अंगावर पडला तेव्हा तू ओरडलास, बरोबर? हो 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 मॅडम, मी खूप ओरडलो. कोण असं कोणी अचानक अंगावर याची कल्पनाच नव्हती ना. मग तुझा आवाज ऐकून पल्लवी मॅडम लगेच धावत आत आले असतील. नाही, त्या नंतर आल्या. ए कहाण्या सांगू नकोस. तो कुणाल तुझ्या हातून चुकीने मेला हे खोटं बोलतोयस तू. तूच हल्ला केला होता कुणालवर आणि मारलाय त्याला, असं स्टेटमेंट दिलंय त्या पल्लवी मॅडमने. चल बोल, खरं बोल. इन्स्पेक्टर सर, कुणालच्या शरीरात सुरा घुसूनही तो ओरडला नाही. थोडं विचित्र नाही वाटत आहे तुम्हाला? हा जगण्या खोटं बोलतोय. ए जगण्या, तुला पुराव्यात सकट पकडलाय आम्ही. स्वतः अस्मिता मॅडम फिटनेस आहे इथे. खरं बोल, बोल खरं. त्या जमनादास शेटकडे चोरी, त्यानंतर त्याच्या सिक्युरिटी गार्डला जखमी केला आणि त्यानंतर त्या खुनाचा खून केलास तू. अरे खुनाचा आरोप आहे तुझ्यावर. आता जर आत गेला ना तर आयुष्यभर आत चढशील किंवा मग फाशी, सरळ फाशी. बोल बोल, कबूल कर. बोल बोल. साहेब बघा, मी खरं सांगतोय, मला बाकीचे सगळे आरोप मान्य मी कबूल करतो, पण कुणाच्या खुनाचा आरोप मला मान्य नाही. मी खरंच त्याला मारलेलं नाहीये साहेब. मी आई शपथ सांगतोय. हा किती पाण्यात आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावरच ठरेल. हो, प्रायमरी रिपोर्ट आम्ही मागवलायच मॅडम. ह्याचं बिंग फुटेलच. पण राहून एकच प्रश्न आहे मॅडम, पल्लवीबाईंसमोर तुम्ही पोस्टमॉर्टमची गरज नाही असं का म्हणालात? इन्स्पेक्टर साहेब, ही केस तशी क्लिअर आहे.
म्हणजे खरंच पोस्टमॉर्टमची गरज आहे का? नाही म्हणजे तुमचा इशारा मला कळलाच, पण हेतू समजला नाही. 2 हेतू होते. एकतर त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या नवऱ्याचा खून झाला होता, त्यामुळे त्यांच्यासमोर पुन्हा पोस्टमॉर्टमचं बोलणं म्हणजे, आणि दुसरं म्हणजे त्यांना. साहेब, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणलाय. हे घ्या मॅडम. कळलं इन्स्पेक्टर साहेब, मी पोस्टमॉर्टमसाठी नाही का म्हणाले होते? हे अघटित आहे, आश्चर्यजनक आहे, धक्कादायक आहे. जे काय म्हणा तेवढंच कमी, पण अघटितच. एवढ्या वर्षाच्या माझ्या ड्युटीमध्ये पहिल्यांदाच मी हे पाहतोय. असं काही घडू शकतं? हे आधी पल्लवीला कळायला. हॅलो पल्लवी, ग्रेट न्यूज. कुणाल जिवंत आहे. काय? कुणाल जिवंत आहे? तो जिवंत आहे? कसं शक्य आहे? पण कसं शक्य आहे ते? चोराने त्याला मारलं, तो माझ्या डोळ्यासमोर कोसळला. हो, पण सुरा फार खोलवर गेला नव्हता. तो बेशुद्ध पडला होता. त्याचे श्वास मंदपणे चालू होते. अजूनही शुद्धीवर नाही आलाय तो. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. कुठे कुठे कुणाल? सरकारी हॉस्पिटलमध्ये. तू ताबडतोब इथे निघून ये. हो, मी आत्ता निघाली. माझा विश्वास बसत नाही हो. कुणाल जिवंत आहे. कुणाल जिवंत आहे. कुणाल जिवंत आहे. हॅलो दाजी. जिवंत आहे. आपण जाऊया. आपण जाऊ. पल्लवी, तुम्ही? हो अगं, इथून सरकारी हॉस्पिटल खूप लांब आहे ना, म्हणून आम्ही तुला घ्यायला आलो. म्हटलं तू एकटी कुठे जाणार? पण हे सूटकेस वगैरे घेऊन तू कुठे निघालीस? कुणाल सोबत काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल ना. म्हटलं काही कपडे आणि चादर घ्यावी. ते सगळं जाऊ दे. कुणाल आला शुद्धीवर? नाही, अजून शुद्धीवर नाही आलाय, पण त्याच्या जीवावरचा धोका टळलाय. डोंट वरी. चल निघूया. नाही जाऊ दे. तुम्ही कशाला येत आहे? मी जाते एकटी. तुम्हाला उगाच त्रास ना. मी जाते. अगं तू एकटी कशी जाणार? आम्ही येतो ना. घ्या त्याची. नाही नको. काही गरज नाहीये. मी जाते. मला माहिती आहे हॉस्पिटल कुठे. तुम्ही सोडा.
कुठे पळून चालली होतीस पल्लवी? मी कुठलाही प्लॅन पूर्णपणे विचार करूनच आखते. कुणाल शुद्धीवर आलाय हे कळल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला न येता कपडे आणि पैसे घेऊन कुठे निघाली होती? बोल. कुणाल जर शुद्धीवर आला असता तर कोणतं सत्य उघडकीस आलं असतं? बोल. पण घाबरू नकोस, कुणाल जिवंत नाहीये. म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात? सत्य शोधण्यासाठी. अर्धसत्य कुणालच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने सांगितलंच आहे. कुणालचा मृत्यू जगनच्या सूर्यामुळे झालाच नव्हता. ती जखम इतकी खोल नव्हतीच की त्याचा जीव जाईल. त्याचा मृत्यू आधीच झाला होता. तो सुरा त्याच्या मृतदेहात शिरला आणि म्हणूनच जास्त रक्तस्राव झाला नव्हता. तेव्हाच मला शंका आली आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने ती खरी ठरली. हो, पण तुम्हीच म्हणाला होतात ना की पोस्टमॉर्टमची गरज नाही आणि ते पोलीस सुद्धा नाही म्हणाले होते. मग तू जर इनोसंट असतीस तर तुला बरं वाटावं म्हणून, अदरवाईज तुझी दिशाभूल करण्यासाठी. कुणालचं प्रेत आम्ही पाहिलं तेव्हा तू दचकून बेशुद्ध पडण्याचं नाटक केलंस. हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, कारण कुणालच्या मृत्यूचा शोक तू खूप नंतर आम्हाला दाखवण्यासाठी केलीस. त्या दुःखातही कुणालच्या शरीराची चिरफाड होणार म्हणून तू रडलीस, कारण तुला पोस्टमॉर्टमची भीती होती. तुम्ही माझ्या कुणालची चिरफाड करणार? आणि म्हणूनच पोस्टमॉर्टम होणारच नाही असं चित्र मी तुझ्या डोळ्यासमोर उभं केलं. कुणाल खूप प्यायलेला होता आणि त्याचा श्वास बंद होऊन त्याचा मृत्यू झाला. कुणाल कसा मेला पल्लवी? तेव्हा तू त्याच्यासोबत होती, तुला तर माहितीच असेल. अय्यो, माझं बाळ, माझा राजच मला सोडून गेला आणि माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही उरला. रडू नको. मी तुला कुणालबद्दल विचारते पल्लवी. माझ्या राजसारखंच कुणालची साथ नसेल माझ्या नशिबात, किंवा मग कदाचित राजेशने त्याला बोलवलं असेल त्याच्याकडे. हे निरर्थक बोलणं थांबव आणि सांग, कसा मेला कुणाल? मला नाही हो माहित, खरंच मला माहित नाही. सेठ, तू सांगू शकत नसलीस तरी मी सांगू शकते. ही उशी कुणाल नशेत असताना ही उशी त्याच्या तोंडावर दाबून तू मारलेस त्याला. कशावरून? आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे? ही उशी
या उशीला अल्कोहोलचा वास येतो, शिवाय यावर केसही चिकटले. ते राजसच्या केसांनी एवढे कोवळेही नाहीयेत आणि तुझ्या केसांनी एवढे लांबही नाही. ते पुरुषी आणि राठ आहेत. फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये हे सहज सिद्ध होईल की हे कुणालचेच केस आहेत, कारण तू या उशीने त्याला मारलंयस. तू मारलंयस त्याला. का मारलंस? पैशासाठी? का दुसऱ्या कोणावरती प्रेम होतं तुझं? बोल. नाही हो नाही. माझं फक्त माझ्या बाळावर प्रेम होतं आणि त्या प्रेमासाठीच मी कुणाला मारलं. कारण कुणाला त्याचा द्वेष करायचा, सारखा राग करायचा आणि म्हणून मी त्याला मारलं माझ्या कुणाला मारलं पण राजस तर त्याचाच मुलगा होता ना, तो का द्वेष करायचा? राजस गतिबंध स्पेशल चाइल्ड होता. नाही, असं नका म्हणू. माझं बाळ खूप गुणी होतं. माझं राजस खूप शाळा होता. सगळ्या मुलांपेक्षा जरा वेगळा होता, एवढंच. आणि यातच कुणाला राग यायचा. पल्लवी, अडचण वाटायची असं बाळ अडचण झोपू दे ना आधी. भूक लागली असेल बिचारायला. अरे कधी झोपतो तो? सारखा किरकिरत असतो. अरे राजू इकडे ये बघू. तुला भूक लागली का राजू? सगळ्या मूडचा विचका केला त्याने. या अशा वेडसर मुलाला जन्म दिलायस तू. काय बोलतोयस तू? आपलाच मुलगा आहे ना तो. हा असेपर्यंत आपल्याला जगता येणार नाही. बस तू. ए राजू असं नाही कर. भूक लागली का रे? झोप बघू इकडे. हा असं नाही करायचं बाळा. ये बघू इकडे. काय होतं तुला? सोड त्याला. तू सोड मला. ठेव त्याला. सोड. पण बघा तू बघू इकडे. ये बघू तुला भूक लागली का रे राजा? ये इकडे. ओ गो राजू पहिलेच तुझ्या ओरडण्यामुळे रडायला लागला तू. नाही तुला नाही. ए राजू कोणाचा हट्ट होता राजसला दूर ठेवण्याचा, म्हणजे त्याला त्याचं लाईफ खूप सुखाने जगता आलं असतं, एन्जॉय करता आलं असतं लाईफ त्याला. पण मला ते मान्य नव्हतं. मी एकटी सांभाळत होते माझ्या बाळाला, पण कुणाल मला तेही करू देईना. कसं एकटं सोडणार होते हो माझ्या बाळाला मी. जन्मापासून एक क्षण सुद्धा मी त्याला माझ्यापासून दूर केलं नव्हतं. एक दिवस कुणालच्या भरोश्यावर मी राजसला ठेवून फक्त 15 मिनिटासाठी बाहेर पडले हो. माझ्या राजसला ना आईस्क्रीम खूप आवडतं. त्या दिवशी तो खूप हट्ट करत होता. मी त्याला म्हटलं मी जाते हा तुझ्या आईस्क्रीम आणायचं ना. मी जाते म्हटल्यानंतर तो नको करायला लागला हो. मला सोडून जाऊ नको आई, मला सोडून जाऊ नको आई म्हणायला लागला. पण मी तरी पण गेले.
मारू लागला, आई नको ना जाऊ, नको ना जाऊ. मी तरी गेले. म्हटलं ए बाळा, मी लगेच येते. बाबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. शाळेत माझं बाळ शाळेत असं म्हणून मी गेले. मला घरी यायला थोडा उशीर झाला हो. आणि घरी येऊन बघते तर कुणाला त्या कोपऱ्यात दारू पीत बसला होता. आणि माझा राजस एकदम शांत होता. एकदम शांत. मी त्याला हाक मारली. ए राजस, इकडे माझ्याकडे. काय झालं तुला? काय झालं राजस? राजस, राजस माझ्याकडे विसरलेल्या डोळ्याने नुसता बघत होता. त्याचा श्वास बंद पडला होता. मला कळेल याला अचानक कसं काय झालं. इकडे तिकडे पाहिलं तर मला कुणाची उशी दिसली. आधी वाटलं माझा राजस कुणाच्या उशी बरोबर खेळत असेल, पण नंतर लक्षात आलं नाही. राजसला ना कुणाच्या त्या उशीचा राग यायचा. त्याला येणाऱ्या वासाचा राग यायचा. तो नाही खेळू शकत. तर मी पाहिलं त्या उशीला माझ्या राजसच्या लाळेचे डाग लागले होते. जाम लागलं होतं. आणि तेव्हाच मला कळलं, या शैतानाने माझ्या बाळाचा जीव घेतला. त्याला मारून टाकलं. या उशीने श्वास बंद करून टाकला. रात्रभर त्याला विचारत राहिले, काय केलंस तू माझ्या बाळाचं? काय तू? कुणाला मला काहीच सांगायला तयार नाही हो. मला वेड ठरवलं त्याने. वेडी झालीस तू. वेडी झालीस तू. रात्रभर माझ्या बाळाला घेऊन रडत राहिले. हे राजस, उठणार हे बघ. आई आली ना. मला कळत होत माझ्या बाळाचा श्वास बंद झालाय. पण मन तयार नव्हतं होय मानायला. अशातच माझी शुद्ध गेली. भानावर जेव्हा आले तेव्हा कुणाला सगळं मॅनेज केलं होतं. सगळं. आणि मी काहीच सिद्ध करू शकले नाही हो. मारलं त्याने माझ्या बाळाला. शाळा होता हो माझा राजेश. शिकवलेलं सगळं यायचं त्याला. आई म्हण बघू. आई. बाबा म्हण. बाबा. सगळं यायचं. हळूहळू सुधारत होतं माझं बाळ. दिवसभर घरात नुसती दंगा मस्ती चालायची. पण तो गेल्यानंतर हे घर मला खायला उठलं. रात्री मला आवाज ऐकू येते राजसचे. आई का मला दूर केलं? मी एवढं वाईट आहे का ग? का त्या दिवशी मला तू सोडून गेली?
बाबा बाबांसारखी तू पण मला कंटाळलीस का ग? नाही रे माझ्या बाळा, नाही रे माझ्या बाळा, मी तुला कशी कंटाळली? सर्वस्व तू माझं, सर्वस्व. अरे 9 महिने पोटात वाढवलंय तुला मी भरवलंय रे या हाताने. तुझं हसणं, तुझं रडणं, तुझं गाणं. तू मला आई म्हणाला होतास पहिल्या वेळ. मी तुला कशी कंटाळेन? तुझ्याशिवाय नाही रे जगू शकत तुझी आई, नाही जगू शकत. पण तुला संपवणाऱ्याला पण नाही जगू दे, नाही जगू दिलं त्याला, नाही जगू दिलं मी त्याला. काल रात्री मी पुण्याला माफ केल्याचं, त्याच्यावर विश्वास बसल्याचं नाटक केलं. खूप खूप खुशीत होता, खूप दारू प्यायला होता, खूप. मला जवळ घ्यायला लागला, म्हणाला आता आपण आपल्या नव्या बाळाची तयारी करायला हवी. नव्या बाळाची तयारी? माझ्या राजाला मारून तुला नवं बाळ हवं होतं? माझा राजाच मला आक्रोश करून सांगतोय, हा तो आक्रोश करून मला सांगतोय. आणि तू या तुळशीने मी कुणालचा श्वास बंद केला. राजासला मारलं ना, तसंच मारलं मी त्याला, तसंच मारलं मी. चांगली शिक्षा केली, चांगली शिक्षा केली मी. माझ्या बाळाने मारलं त्याला, तर जगायचा काय अधिकार नाही, जगायचा काय अधिकार नाही. बरोबर नाही केलं. शांत हो पल्लवी. अगं फॉरेन्सिक सायन्स खूप पुढे गेलं. राजेशच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे आणि इथल्या पुराव्यांमुळे कुणालचा गुन्हा सिद्ध झाला असता ग. त्याला कायद्याने शिक्षा झाली असती. हे पाप तू स्वतःच्या माती का घेतलंस? राजेशची माया त्याच्यासारख्याच इतर मुलांना दिली असतीस तर ते त्याला जास्त बरं वाटलं असतं ना.
मॅडम, जगनला आणि पल्लवीला त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा कायदा देईल. कुणाला पल्लवीने शिक्षा केली, पण मग निष्पाप राजसला का शिक्षा मिळाली? सांगा ना मॅडम, राजसला का शिक्षा मिळाली? आपण अंगदला शोधायला आलो आणि समोर वेगळीच केस आली. आयुष्यभर लक्षात राहील अशी. या गावात कोणालाही अंगदबद्दल काहीच माहिती नाहीये. आपण पुन्हा एकदा त्या समोरच्या बंगल्यात जाऊन पाहूयात का? ते लेटर बॉक्स पुन्हा पाहूयात आपण. ताजी अहो, शोधलं की सापडतच. कदाचित त्यातलं एखादं पत्र नवीन क्लू देऊन जाईल. येस मॅम. चला. आपल्या इथे येण्याची चाहूल लागली का त्या माणसाला? चूक माझीच आहे. मी मगाशीच ते लेटर बॉक्स उघडून पाहायला हवं होतं. मला का नाही सुचलं मगाशी? दाजी, दाजी, दाजी शांत व्हा. त्यावरून आपल्याला हे तरी कळलं की आपण ज्या अंगदला शोधतोय तोच हा अंगद होता. हे बघा, धीर सोडू नका. अहो, आपला शोध पूर्णपणे थांबलेला नाहीये. कदाचित यातून पुढे काही वेगळं उलगडत जाईल. आणि ज्या अर्थी हे बॉक्स ओपन होतं त्या अर्थी यातनं पत्र काढून घेतलं. म्हणजेच हा तोच अंगद आहे ज्याला आपण शोधत होतो. त्याचीच पत्र होती. इथल्या पोस्ट ऑफिस मधनं त्याला कोण पत्र पाठवत होतं, कुठून पत्र पाठवत होतं हे तर कळू शकेल आपल्याला. मॅडम, शोधलं की सापडतच.